अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू. नाजरीन, आपण बघत आहोत आपलं कोकणी न्यूज चॅनल आणि मी हाय मुख्तार सुर्वे. नाजरीन, वक्तन फवक्तन आपण आपल्या ह्या चॅनलच्या जरिये खबरच्या संघात काही समाजी मामलात असतात त्याच्यावर आपण आपल्या सगळ्याची तवज्जो द्यायची कोशिश करता. आजचो पण मामलो ऐसोच आहे जो की मोप हिस्साच आहे आणि आपल्या येणाऱ्या नस्लशी तो वाबस्ता आहे. आजचा दौर टेक्नॉलॉजीचा दौर आहे, पण हर चीजाची एक हद बांधलेली असतं आणि ती जर हद आपण क्रॉस केली तर त्यो सवलतच्यो चीजो आपल्यासाठी नुकसानदार ठरतात. आजच्या दौरला मोबाईल ही हर खास आणि आमच्या हातात आहे. जरूरतची चीज आहे, पण त्याची पण काही एक लिमिट आहे त्याला इस्तेमाल करायची. पण आपल्यापैकी अक्सर आणि बेशतर लोक ह्या इकडे लक्ष नाही देत की ह्या मोबाईलच्या फितण्याशी आपली येणारी नस्ल म्हणजे आपली बच्चा पार्टी किती एडिक्ट झालेली आहे. अगदी 2 वर्षाच्या पोराखेनं बघला तर 10, 12, 15 वर्षाची पोराच्या हातात मोबाईल आहे आणि आपण मोठी लोक पण एक खिलौनो समजून पोराच्या हातात मोबाईल देता. पण आपण केव्हा हे विचार केला की ह्या मोबाईलच्या जरिये आपल्या बच्च्याच्या सेहतवर काय त्याचं मुजीर असरात होतात. जर आपण बघ्या गेलो तर आपल्या सोचच्या बाहेर आहे आणि जेव्हा खतरात आपल्या सामने येतात तेव्हा टाईम मॉब झालेलो असं. तेव्हा आत्तापासून हुशार व्हा आणि हत्तुल इम्कान या मोबाईलशी आपल्या बच्चा पार्टीला दूर ठेवा. मोबाईलचे जो वेव्ज येतात त्यो निहायती नुकसानदार असतात. मोबाईलच्या इस्तेमालशी बच्च्याची ग्रोथ होत नाही. बच्च्याच्यो सलाहित्यो छिनलो जातात. बच्चा जिस्मानी जो वर्जिसात त्यांशी पण दूर राहतं. मोबाईल हातात यायला म्हणजे आपला ती एक कोनो धरून बच्चा आपला मोबाईल घेऊन बसतं आणि सगळ्यात पहिलं जो खतरो आहे तो त्याच्या डोळ्यावर पडतं. आज आपण बघता 5-6 वर्षाची पोरा पण चष्मा लागते आणि जिस्मचं दुसरा आजा जितका अहम आहे त्यातला मोपस अहम आपलं डोळा आहात आणि त्या डोळ्याच्या नुकसानच्या सगळ्यात पोरांच्या मेंदूवर पण त्याचं मुजीर असर होतं. बच्च्याची जी इंटरनल जिस्मानी आणि दिमागी जो सलाहित्यो आहात त्यो त्याची मुतासिर होतात. तेव्हा आपण सगळ्यांनी खास तौरवर ह्या इकडं लक्ष दिला पाहिजे. आज आपण सोशल मीडियाच्या जरिये आपण बघू शकता की मोबाईल एडिक्शनचं सेंटर बनलं गेलं आणि मोबाईलचं किती खतरात आहात. केव्हा वक्त मिळलं तर तुम्ही बघू शकता की आणि आपल्या डॉक्टरला पण विचारू शकता की ह्या मोबाईलचं काय काय नुकसानात आहात. तेव्हा वक्त अजून गेलेलो नाही. आपण सगळ्यांनी जागरूक होऊया आणि ह्या मोबाईलच्या फितनाशी आपण स्वतः पण बचूया आणि आपली येणारी नस्ल आहे त्याला पण बचूया. ही आपला एक आईन फर्ज आहे, मोप जरुरी आहे. जर आज आपण इकडे लापरवाही केली तर येणाऱ्या वक्तातला त्याची भरपाई होणं मोप मुश्किल आहे. औलाद ही अल्लाची एक अजीम नियामत आहे आपल्यासाठी आणि हर कोण चाहतं की आपली औलाद बेस असो, सेहतच्या एतिबारशी पण असो आणि हर एतिबारशी. तेव्हा ह्या इकडं लक्ष देसा आणि ह्या मोबाईलच्या फितण्याशी, मोबाईलच्या मुसीबतशी आपल्या औलादीला दूर ठेवा. आजच्यासाठी इतकाच. परत भेटू नवीन बात खबरच्या संघात. अल्लाह हाफिज.